सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। आवारात त्या ठिकाणी एक दुर्दैवी घटना घडली आणि त्या घडलेल्या घटनेचं खरं तर ते दुर्दैवी घटनाच आहे। पण आज ती घटना घडल्यानंतर त्या घटनेत काही जणांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली, काही जणांना या ठिकाणी दुर्दैवी त्यांचा अंत झाला। आणि या घटनेचं गांभीर्य ओळखून आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, भारतीय विद्यापीठाचे सर्वेसर्वा कैलासवासी पतंगराव कदम, त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आणि पलूस कडेगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या माध्यमातून या घटनेच्या ज्यांचा दुर्दैवी अंत झाला त्या सर्व व्यक्तींच्या वारसांना या माध्यमातून थोडीफार सावरण्याची शक्ती देण्यासाठी आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आमचे जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय महादेव दुधाळ साहेब, त्याचबरोबर या पंचायत समितीचे माजी सदस्य हिरापन्ना माळी, विद्यमान सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि सिद्धनाथचे विद्यमान सरपंच सन्माननीय वीरप्पा शिंदे, त्याचबरोबर पाटील साहेब आमचे मोठे काका, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या गावचे सरपंच मोठे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस पाटील आनंदा मोठे, त्याचबरोबर आमचे चेअरमन साहेब माळी साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे प्रशासनाचे प्रतिनिधी, तलाठी आणि या गावातले आपण सर्व युवक मित्रमंडळी आणि या घटनेत मयत झालेले सर्व वारस, या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन की आत्तापर्यंत ज्या पद्धतीने कदम कुटुंबाने या महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपली एक सामाजिक बांधिलकी ओळखून जिथं जिथं आपल्या परीनं जी काही मदत करता येते ती मदत त्या कदम कुटुंबाच्या माध्यमातून आत्तापर्यंत सगळीकडं केलेली। खरं तर तसं बघायला गेलं तर जत विधानसभा मतदारसंघ खरं त्यांना तसा काही गरज नव्हती इथं, पण एक सामाजिक बांधिलकी या घडलेल्या घटनेतून सावरण्यासाठी आज हा प्रयत्न त्यांनी या निमित्तानं केलेला आहे। मी मनापासून जत विधानसभाच्या माध्यमातून मी त्यांचं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि आपण बघितलेलं आहे की कदम कुटुंबाच्या माध्यमातून आत्तापर्यंत जे शैक्षणिक दृष्ट्या असतील किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमातून आज या जत तालुक्यातल्या लोकांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपयोग झाला। आणि आज त्याच पद्धतीनं या जत तालुक्यात कदम कुटुंबाच्या माध्यमातून एक कारखाना सुद्धा आज या ठिकाणी सुरू झाला आहे। आज त्या कारखान्याच्या माध्यमातून या जत तालुक्यातील ऊस गाळप केला जातो, त्याला रास्त भाव दिला जातो। त्याचबरोबर आज या ठिकाणी असणाऱ्या तोडणी वाहतूक, आता आपल्याच गावातली जर बघायला गेलं की तर सगळ्यात मोठी तोडणी वाहतूक यंत्रणा आपल्या गावातली लोक विस्थापित होतात, पण ते विस्थापित होऊ नये म्हणून त्यांना तिथल्या तिथं तालुक्यात रोजगार मिळावा अशा पद्धतीचे एक ज्या वेळेस आम्ही काँग्रेस प्रतिनिधी ज्यावेळेस साहेबांना भेटायला जायचं आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या जत तालुक्यात आम्हाला काहीतरी पाहिजे आणि आमच्या लोकांना विस्थापित व्हावं लागतंय
अशा पद्धतीची मागणी आम्ही काँग्रेसच्या मंडळींनी सगळ्यांनी केल्यानंतर आज डफळापूरमध्ये या ठिकाणी हा कारखाना सुरू झाला आणि येणाऱ्या भविष्याच्या काळात सुद्धा लवंगाच्या ठिकाणी सुद्धा दुसरा कारखाना या ठिकाणी सुरू होणार आहे. पण आज अशा पद्धतीनं जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे काही करावं लागतंय ते करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आम्ही करत आहोत. पण एक आहे की आज प्रशासनानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रांत किंवा तहसीलदार किंवा सर्कल यांनी उपस्थित या सामाजिक बांधिलकी म्हणून उपस्थित राहणं गरजेचं होतं. पण आज ते दुर्दैवानं राहू शकले नाहीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आज या निमित्तानं आम्हाला सुद्धा बघायला मिळते.